साधी सोपी सिरीजमधली 59वी रेसिपी आज शेअर करते आहे। चटपटीत मिरची। यासाठी इथे भरण्याची जी मिरची असते ना ती घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली, त्याची देठं काढून घेतली आणि त्यानंतर त्याच्या अशा बिया काढून घेतल्या। बिया नक्की काढायच्या म्हणजे मिरचीचा जर तिखटपणा असेल तर तो कमी होतो। अशा या मिरच्या फारशा तिखट नसतात, पण बिया काढल्यामुळे त्याचा तिखटपणा असला तरी तो कमी होतो। अशा प्रकारे सगळ्या मिरच्या मी चिरून घेतल्या। कढईमध्ये घेतला आहे तेल, त्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिंगाची खमंग फोडणी केली। फोडणी खूप छान झाली ना तर याची चव खूप छान लागते। आता यामध्ये मी घालणार आहे थोडीशी धणा जिरा पावडर। धणा जिरा पावडर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये हळद घालायची, नाहीतर हळद जळू शकते। आता यावर मी घालणार आहे ज्या चिरलेल्या मिरच्या होत्या ना त्या घालायच्या आणि त्या तेलावर छान अशा परतून घ्यायच्या। 1 मिनिटभर तरी या मिरच्या मस्त अशा परतून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे आधी गॅस लावून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये घालणार आहे 1 चमचाभर पांढरे तीळ घालायचे आणि अगदी चिमूटभर ओवा घालायचा। ओवा तुम्ही स्किप देखील करू शकता आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा छान असं एकजीव करून घ्यायचं, छान परतून घ्यायचं। परतून घेतल्यानंतर यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे। 2 ते 3 चमचे मी यामध्ये ओलं खोबरं घातलं, यामुळे चव छान येते, त्यामुळे नक्की घाला। पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये। चवीपुरतं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक छोटीशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे काय होतं मिरची जी आहे ती शिजून येते। फार जास्त नाही शिजवायची, नाहीतर त्याचा क्रंचीनेस कमी होतो। आता 2 ते 2.5 चमचे यामध्ये मी बेसन घातलं। बेसन घातल्यानंतर सगळं बेसन त्या मिरचीला कोट होईल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घातलं। मीठ मी आधी घातलं होतं, त्यामुळे बेसन घातल्यानंतर जितकं लागेल तितकं अगदी थोडंसं मीठ मी यामध्ये घातलं। आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकजीव करून घ्यायचं। वरून पाण्याचे शिंतोडे द्यायचे, म्हणजे बेसन जे आहे ते शिजायला मदत होते आणि पुन्हा एकदा छान असं मिसळून घ्यायचं। झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ काढायची, म्हणजे ही मिरची खाण्यासाठी तयार होते। सगळ्यात शेवटी यावर लिंबाचा रस पिळायचा। लिंबाचा रस पिळल्यामुळे खूप छान चटपटीत अशी चव येते। भाजीला हे एक ऑप्शन छान आहे, त्यामुळे हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता। कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।